Big hello to my all the smart and young friends out there. मी मानसी तुमच्या सर्वांचं आज परत एकदा स्वागत करते. आज आपण चॅप्टर वाचवतो द अल्केमी ऑफ नेचर, निसर्गाची किमया. ह्यालाच आपण पाहू पुढे की अनेक चॅप्टर मध्ये काय छान छान गोष्टी दिल्या आहेत. तर चला आपण वाचूया द चॅप्टर द अल्केमी ऑफ नेचर. तर आतापर्यंत आपण वाचलं आहे अल्केमी ऑफ नेचर म्हणजे की निसर्गाचा जो जादू आहे, निसर्गाचा जो चमत्कार आहे त्याच्या बाबतीत आपण वाचलंय. ह्याच्यात आतापर्यंत लेखकनी म्हटलं की कशा प्रकारे एक जास्वंदाचं फूल जे आहे एका दिवसाकरता नुसतं उगतं आणि खूप सुंदर इतकं मोठं होतं, इतकं छान दिसतं, पण फक्त त्याचं जीवन जे आहे त्याचा जीवनाचा काळ एक दिवसाचा असतो, पण त्याच्यात ते आपल्या फुल ऑफ लाईफ, फुल ऑफ एनर्जीनी असतं आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ते हळूहळू करून संध्याकाळपर्यंत ते पृथ्वी जे आहे मिळून जाते, एकाकार होऊन जातं. अशाच प्रकारे त्यांनी एक अनेक जी आहे एक्झाम्पल दिला आहे, तो आहे रॉक आणि वॉटरचा. तर म्हणजे कशा प्रकारे एक जो जो पाण्याचा मार खाऊन खाऊन रॉक जो की इतका हार्ड असतो, जो पत्थर जो इतका हार्ड असतो, तो सुद्धा आपला शेप बदलून देतो आणि त्याच्या समोर घुटणे टेकून देतो. तर याच्यात म्हणतात की जर हे होऊ शकतं, तर मग आपल्या इतक्या मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम्स असतात, त्याच्या समोरही आपण खूप लहान असतो, पण तरी सुद्धा जर आपल्यात हिंमत आहे, विल पॉवर आहे, तर त्या पण आपल्या समोरनं जाऊ शकतात. तर अशाच खूप गोष्टी सांगितल्या आहेत. मग लास्ट आपण वाचलं होतं की बिट्स ऑफ ग्रास म्हणजे की गवताचे जे छोटे-छोटेसे हे असतात, झाडं असतात, ते कशा प्रकारे एखाद्या सुख्या जागी, काँक्रीट जागेवरती आपण त्यांना पीपिंग थ्रू म्हणजे की झाकताना बघतो, कुठूनही ते उगवून येतात. हे इट लेफ्ट अस थिंकिंग. तर हे आपल्याला सोचायवरती मजबूर करतं की हाऊएव्हर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, देयर इज ऑल्वेज अन ओपनिंग. की किती पण वस्तू इम्पॉसिबल दिसते आपल्याला, असं वाटते की हे अशक्य आहे, पण तरी पण त्याकरता एक ओपनिंग आहे, म्हणजे की ते शक्य होऊ शकतं कुठे ना कुठे. वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लीव्स इन द कोल्ड विंटर मंथ्स. आपण पाहतो की एक जे झाड आहे त्याच्यातले सगळे पानं हटून गेले आहे इन द कोल्ड विंटर मध्ये. जेव्हा हिवाळा असतो, थंडीचा सीझन असतो, तेव्हा सगळे त्याचे झाडाची पानं वगैरे पडून जातात, फुलं वगैरे काही नसतात. वी थॉट इट्स चॅप्टर वॉज ओव्हर. तर आपण असं सोचतो की त्याचा चॅप्टर ओव्हर होऊन गेला आणि आता ह्याच्यात कधीच झाडं फुलं येत, काही पानं फुलं येतील नाही. बट 3 months पास, पण 3 महिने होतात. स्प्रिंग सेट इन अँड द ट्री वॉज बॅक टू इट्स ग्रीन मेजेस्टी वन्स अगेन. आणि जेव्हा स्प्रिंग सीझन येतं, वसंत ऋतू येतो, तर परत एकदा जे आहे ट्री वॉज बॅक टू इट्स ग्रीन मेजेस्टी. हिरवा होऊन जातो झाड परतसे आणि मॅजेस्टी म्हणजे की इतकं मोठं विशाल सुंदर दिसू लागतं वन्स अगेन. फुल ऑफ लीव्स आणि त्याच्यात पानच पानं येऊन जातात. फ्लावर्स, बर्ड्स अँड लाईफ. तर अशा प्रकारे पानं येतात, फुलं येतात आणि त्याच्याने त्याच्यात लाईफ येऊन जाते. पक्षी जे आहे ते परत त्याच्यावरती येऊन जातात आणि त्याच्यात आपले घोंसले बनवतात, तर लाईफ येऊन जाते त्याच्यावरती. म्हणजे जे आपल्याला असं वाटतं की आता हे वृक्ष कधी नाही जगेले, ते सुद्धा जगून गेलं. व्हॉट इफ वी टू हॅड द कन्व्हिक्शन. तर काय होईल की जर आपल्यातही असा कन्व्हिक्शन येऊन जाय. कन्व्हिक्शन म्हणजे काय झालं? स्ट्रॉंग बिलीफ. व्हॉट इफ वी टू हॅड द कन्व्हिक्शन दॅट हाऊएव्हर डिफिकल्ट थिंग्स आर राईट नाव, इट विल नॉट रिमेन सो फॉर एव्हर. तर काय होईल जर आपल्याला सुद्धा अशाच प्रकारचं कन्व्हिक्शन राहील. कन्व्हिक्शन म्हणजे काय? स्ट्रॉंग बिलीफ. जर आपणही असं करायला पूर्णतया आपली तयारी असेल, हाऊएव्हर डिफिकल्ट थिंग्स आर राईट नाव, म्हणजे की किती पण आत्ता यावेळेस जे आहे डिफिकल्ट थिंग्स आहेत, आपल्याकरता सिच्युएशन बहुत खराब आहे, इट विल नॉट रिमेन सो फॉर एव्हर. पण असं काही जीवनभर नाही राहणार आहे, जी सिच्युएशन आहे ती बदलेल आहे. तर असं जर आपल्याला कन्व्हिक्शन येऊन जाईल, आपण या गोष्टीला मानून गो, तर कसं होईल? रिमेंबर दिस, दिस टू शॅल पास. तर हे तुम्ही नेहमी आठवण करा की जे आहे दिस टू शॅल पास म्हणजे ही वेळ पण निघून जाईल. We saw an army of ants lugging a fly which was at least 10 times the ant size. तर आम्ही पाहिलं एक आर्मी ऑफ आंट्स. पहा तुम्ही आंट्सला जर बघितलं असेल मुंग्यांना, तर ती पूर्ण एक आर्मी असते, म्हणजे की एकटी नसते कोणची मुंगी, पूर्ण त्यांच्या बरोबर एक त्यांची जी आहे ग्रुप असतो. तर आर्मी पाहिली. आंट्स लगिंग. लगिंगचा काय अर्थ आहे? कॅरी और ड्रॅग विथ ग्रेट एफर्ट्स. तुम्ही पाहिलं असेल साखरेचा दाणा असो, काही असो, ते लोक पूर्ण आपल्या जे आहे भारी भरकम सगळं उचलून घेऊन जातात, जर तुम्ही कधी बघितलं असेल तर. तर ते काय करत होते? आर्मी लगिंग ए फ्लाय. एक फ्लाय होता, म्हणजे की किडा होता कोणचा, त्याला ते लोक सगळे आर्मी पूर्ण उचलून घेऊन जात होती आणि खूप मेहनतीने घेऊन जात होती. विच वॉज ऍटलीस्ट 10 टाइम्स. ते जे आहे
आंटच्या साईजचं, मुंगीच्या साईज पेक्षा 10 वेळा ती मोठी होती, ती जी फ्लाय होती मेलेली. द आंट्स ऑर्गनाइज्ड देमसेल्व्स अराउंड द फ्लाय. तर आंट्स ज्या होत्या, मुंग्या ज्या होत्या, त्यांनी आपल्याला ऑर्गनाइज केलं त्या चारीकडे अशा प्रकारे की त्या लोक त्यांना उचलू शके त्या फ्लायला. लिफ्टेड इट ऑन फ्रेल फिलर्स. फ्रेल फिलर्स म्हणजे वीक लेग्स. त्यांचे लेग्स किती वीक असतील सोचा, पण तरी सुद्धा त्यांनी त्याच्यावरती त्याला उचललं आणि अँड कॅरीड इट टू क्वाइट अ डिस्टन्स. आणि त्यांना चांगल्याच दुरीपर्यंत घेऊन गेले, म्हणजे जिथे त्यांना घेऊन जायचं होतं तेवढ्या दुरीपर्यंत घेऊन गेले. देअर टीमवर्क अँड पर्झर्व्हरन्स वर इम्प्रेसिव्ह. तर त्यांचा हा जो टीमवर्क होता, हा जो धैर्य होता, हा पाहण्यालायक होता, हा फार इम्प्रेसिव्ह होता. व्हॉट इफ वी टू आर कन्सिस्टंट, ऑर्गनाइज्ड, फोकस्ड. काय होईल जर आपणही अशाच प्रकारचे कन्सिस्टंटली असे काम करत राहू बिना थकल्या, ऑर्गनाइज बनू, की आपल्याला काम कसं करायचं हे सोचून समजून करू, फोकस राहू आपल्या कामाकरता. स्पायडर वेब्स आर डेलिकेट येट व्हेरी स्ट्रॉंग. तुम्ही बघितलं असेल स्पायडर वेब्स म्हणजे की मकडीचे जे जाळे असतात ते किती डेलिकेट असतात. म्हणजे आपण तर जर आपल्याकरता जर आपण म्हणू तर आपण एका झाडूनी सुद्धा हटवून देतो त्यांना, किती डेलिकेट असतात, पण ते किती स्ट्रॉंग असतात. म्हणजे त्याच्यात तुम्ही बघितलं असेल कधी कोणचा किडा वगैरे फसून जातात तर ते निघू नाही पावत. अ रेनबो कलर्स द एंटायर स्काय. एक रेनबो है ना, जे इंद्रधनुष असतं ते पूर्ण स्कायला, पूर्ण आकाशाला रंगीत करतं, पूर्ण आकाशाला रंगाने भरून देतं. ऑयस्टर्स टेक इन अ ग्रेन ऑफ सँड, दे ओपन अप विथ अ पर्ल. म्हणजे एक जे ऑयस्टर असतं, तुम्ही सँड मध्ये पाहिलं असेल जे आहे जेव्हा पाणी असतं, म्हणजे की जे वाळू रेत असते जी आपली, त्यात जेव्हा पाणी असतं ते जराशा, तर त्याच्यामध्ये जेव्हा एक पावसाची एक थेंब पडते त्याच्यानेच एक ते मोती बनतं, ओपन अप विथ अ पर्ल. तर ते मोती उघडतं. अशा प्रकारे एक बुंदनी ते एक मोती बनून जातं. इनन्युमरेबल स्टार्स शाईन अक्रॉस द इन्फिनिट स्काय. जे अनंत जे आकाश आहे त्याच्यामध्ये अगदी असंख्य जे आहे सितारे, जे तारे आहेत ते पूर्ण आकाशावर तुम्हाला दिसतील. आणि क्लाउड्स टेक न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मोमेंट. आणि जे वादळ असतात ते प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंडला असं वाटतं की नवीन नवीन शेप्स घेतात, ते नवीन नवीन आकार घेतात. द विंड मेक्स ट्री डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन. जे वारं असतं ते असं वाटतं की झाडांना नचवतंय ते आपल्या हिशोबाने. विथ अनहिंडर्ड पॅशन. अनहिंडर्ड म्हणजे काय, नॉट हिंडर्ड ऑर ऑब्स्ट्रक्टेड, म्हणजे बिना रुकल्या, बिना रुकल्या, बिना कोणत्या रुकावटच्या ते जे आहे पॅशननी नाचतं गाऱ्याबरोबर झाड कोणचंही. वॉटर विदाउट हिंट ऑफ इगो चेंजेस इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड द विंड. तर पाणी जे आहे बिना कोणत्या इगोच्या, बिना कोणत्या अहंकारच्या जे आहे आपलं फॉर्म बदलत राहतं, आपल्या शेप बदलत राहतं अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड द विंड. जसं त्याला सन म्हणतं आणि जसं त्याला विंड म्हणतं. म्हणजे की सूर्य जेव्हा असतं, सूर्य खूप तेज असतं तर पाणी कसं सुकून जातं आणि आपलं त्याचं रंग रूप बदलत राहतं. पहिले थोडं होतं, थोडं तर मग पूर्णच उडून जातं. तर अशा प्रकारे आपलं रूप बदलतं आणि अशाच प्रकारे वाऱ्यातही असंच असतं, वाऱ्याबरोबरही पाण्याचा शेप बदलत राहतो. वेन वी सी अ कॅटरपिलर टर्न इन टू अ बटरफ्लाय, अ फ्लावर टर्न इन टू अ फ्रूट. जेव्हा आपण बघतो की एक कॅटरपिलर जे असतं ते बटरफ्लाय मध्ये म्हणजे जे आहे तितलीमध्ये बदलून जातं आणि फ्लावर टर्न इन टू अ फ्रूट, एक फूल असतं ते फ्रूट मध्ये फळामध्ये बदलून जातं. वी एक्सपिरियन्स द अल्केमी ऑफ नेचर. तर तेव्हा आपल्याला जे नेचर आहे, निसर्ग आहे. सो वेन वी सी अ कॅटरपिलर टर्न इन टू अ बटरफ्लाय, जेव्हा आपण पाहतो की कॅटरपिलर जे आहे बटरफ्लाय मध्ये एका तितलीमध्ये जे आहे परिवर्तित होऊन जातं, चेंज होतं. फ्लावर टर्न इन टू अ फ्रूट, एक फूल जे आहे ते फळामध्ये परिवर्तित होत आहे. आणि वी एक्सपिरियन्स द अल्केमी ऑफ नेचर. तेव्हा आपल्याला निसर्गाचं, नेचरचं जे अल्केमी आहे, जे जादू आहे ते कळतं, आपण त्याला अनुभव करतो. पहा अल्केमीचं काय दिलंय, मिस्टिरियस पॉवर ऑर मॅजिक दॅट कॅन चेंज थिंग्स. असा असा मॅजिक, असा पॉवर जे की वस्तूंना बदलून देतं, चेंज करून देतं. वी टच इट अँड बिकम गोल्ड आर सेल्स. तर आपण जे आहे या निसर्गाला अशा प्रकारे टच करतो, हात लावतो आणि आपण स्वतः जे आहे बिकम गोल्ड आर सेल्स. तर आपण स्वतः गोल्ड होऊन जातो, आपण स्वतः सोन्यासारखे होऊन जातो, इतक्या सुंदर सुंदर जे आहे ते निसर्गाच्या मध्ये. तर हे रक्षा भरदिया ह्यांनी हे लिहिलेली ही जी आज आपण एक छोटासा हा जो एक्स्ट्रॅक्ट वाचला, खूप सुंदर होता. आता आपण आपल्या इंग्लिश वर्कशॉप वरती जाऊया. सो वी विल सी द क्वेश्चन नंबर 8. युअर फ्रेंड हॅज हिज बोर्ड एक्झाम. तुमच्या मित्राचे बोर्डचे एक्झाम आहेत. ही स्टडीज फॉर 14 hours अ डे सिटिंग ॲट वन प्लेस. तर तो किंवा ती जे आहे 14 तास एका जागेवरती बसून अभ्यास करतो.
राईट अ लेटर टू हिम गिव्हिंग हिम टिप्स टू रिलॅक्स अँड बी स्ट्रेस फ्री. तर तुम्हाला एक पत्र लिहायचं आहे त्याला, सांगायकरता त्याला टिप्स द्यायचे आहेत की कसं रिलॅक्स करायचं आणि कसं स्ट्रेस फ्री व्हायचं आहे. तर सर्वात आधी आपलं नाव लिहायचं, तुमचं जेही काही नाव आहे. विकास शिंदे, जसं की ते एक इमॅजिनरी काल्पनिक नाव दिलंय आपण. एक ऍड्रेस दिला काल्पनिक, MG रोड पुणे. ऍड्रेस तुम्ही जितकं छोट्यावर छोटं ठेवा ते जास्त बरं राहील, कारण की उगीच लंब्या ऍड्रेसमध्ये काही अर्थ नाहीये. तुम्ही जे लक्षात ठेवू शका अशा प्रकारचा एक ऍड्रेस तुम्ही, जसं इथे मी अगदी सिम्पलचा ऍड्रेस ठेवला, MG रोड. MG रोड जास्त तर जागेवरती असतं, MG रोड पुणे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर डेट टाकाल तुम्ही 10 जानेवारी 2021. तुम्ही कोणची पण डेट टाका. डिअर मयूर, आणि त्याच्यानंतर आपल्या मित्राचं नाव लिहिलं, डिअर मयूर. आय नो दॅट यू आर व्हेरी बिझी प्रिपेअरिंग फॉर द बोर्ड एक्झाम्स. मला माहितीये की तू आता खूप बिझी आहेस आपले बोर्ड एक्झाम्सच्या तयारीमध्ये. यू टोल्ड मी लास्ट टाइम दॅट यू इंटेंड टू शाईन इन द मेरिट लिस्ट. आणि तू मला लास्ट वेळेस सांगितलं होतं की जे आहे तू मेरिट लिस्ट मध्ये येणं चाहतोयस. ऑफकोर्स यू हॅव टू गिव्ह अ लॉट ऑफ टाइम अँड एफर्ट्स टू अचीव्ह दिस गोल. तर हो, जरूरच तुला या कामाकरता जर मेरिट लिस्ट मध्ये यायचंय, तुला खूप आपला वेळ द्यावा लागेल आणि खूप मेहनत करावी लागेल. आणि द 14 hours ऑफ एफर्ट्स दॅट यू पुट इन डेली इज अन इन्व्हेस्टमेंट. तर जे 14 तास जे तू अभ्यास करतो, जे प्रयत्न करतोय, रोज देतोयस आपले, हे एक इन्व्हेस्टमेंट आहे एक प्रकाराचं. म्हणजे की हे तू त्याच्यात देतोयस ते, कारण की अँड यू विल रीप हॅपीनेस इन फ्युचर. आणि हे जे तू देतोयस त्याच्या काळाने तुला निश्चितच म्हणजे की पुढे जाऊन फ्युचरमध्ये तुझ्या भविष्यामध्ये हॅपीनेस मिळेल, प्रसन्नता मिळेल. ऍट द सेम टाइम, त्याच्याच बरोबर त्याच वेळी, सी दॅट यू डू नॉट स्ट्रेच युअर सेल्फ टू मच अंटिल इट इफेक्ट्स युअर हेल्थ. तुला हेही बघायचं आहे की तू आपल्याला इतकं जास्त स्ट्रेच पण नको करू, इतकाही आपल्यावरती अत्याचार नको करू की तू हे तुझा हेल्थवरती, तुझ्या स्वास्थ्यावरती इफेक्ट करून जाय. ऍज युअर फ्रेंड आय वुड लाईक टू टेल यू. तर एक मित्र आहे मी, म्हणून मी तुला हे सांगतो, दॅट टेक ओकेजनल ब्रेक्स फ्रॉम युअर स्टडी. की तुला मध्ये मध्ये जे आहे ब्रेक घेतला पाहिजे आपल्या अभ्यासापासून. देर आर सो मेनी थिंग्स दॅट यू कॅन डू. कितीतरी वस्तू आहे जे तू करू शकतोस. चेंज ऑफ वर्क इज ऑल्सो रेस्ट. तर रेस्टचा एक प्रकार हाही आहे की तू चेंज ऑफ वर्क कर, काही काम वेगळं कर अभ्यासापेक्षा. यू कॅन वॉच टीव्ही. तू टीव्ही बघू शकतो फॉर सम टाइम. और मीट फ्रेंड्स वन्स इन अ वीक, किंवा हप्त्यातनं एकदा आपल्या मित्रांची भेट. यू विल फाइंड अ लॉट ऑफ सोलेस इन नेचर. तुला नेचरमध्ये, प्रकृतीमध्ये खूप शांती मिळेल. टेक अ वॉक इन द गार्डन और द रिव्हर साइड. तू वॉक वरती जाऊ शकतो गार्डन मध्ये किंवा रिव्हर साइड मध्ये, जिथे कुठे तू जाऊ शकतोस. अँड ऑल स्ट्रेस ऑफ एक्झाम विल व्हॅनिश. आणि तुझा जितकाही स्ट्रेस आहे, तणाव आहे तुझा परीक्षेला घेऊन, तो सगळा गायब होऊन जाईल. इट विल मेक यू फील फ्रेश फॉर स्टडी. आणि तू जे आहे फ्रेश फील करशीलस अभ्यासाकरता. आय विश यू बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. मी तुला एक्झामसाठी ऑल द बेस्ट म्हणतो. गिव्ह माय रिगार्ड्स टू युअर पेरेंट्स. आपल्या पेरेंट्सला, आई वडिलांना माझे नमस्कार सांग. युअर लव्हिंग फ्रेंड विकास शिंदे. तर अशा प्रकारे आपण ह्याला जे आहे कन्क्लूड करतो पत्राला. नेक्स्ट आहे, राईट अ न्यूज रिपोर्ट ऑन द एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेटेड इन युअर स्कूल. तुमच्या शाळेमध्ये एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेट केला गेला, त्याच्या बाबतीत एक न्यूज रिपोर्ट तुम्हाला लिहायची. तर बघा, सगळ्यात आधी आपण काय करतो, हेडिंग टाकतो, एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेशन्स. मग आहे कुठे झाला आणि काय तारीख होती, तर नागपूर जून 5. आता ह्याच्यानंतर आपण लिहिणं स्टार्ट करायचं. वी सेलिब्रेटेड एन्व्हायरमेंट डे ऑन 5 जून इन आवर स्कूल. तर आम्ही एन्व्हायरमेंट डे हा मनवला 5 तारखेला, 5 जूनला आपल्या शाळेमध्ये. द मेन पर्पज ऑफ द सेलिब्रेशन वॉज टू स्प्रेड अवेअरनेस अमंग स्टुडंट्स अबाउट द नीड अँड वेज टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट. तर या सेलिब्रेशनचा मेन पर्पज, मेन उद्देश काय होता की स्प्रेड अवेअरनेस, जागरूकता पैदा करायची स्टुडंट्समध्ये, जे छात्र आहेत त्यांच्यामध्ये, अबाउट द नीड अँड वेज टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट. की जो एन्व्हायरमेंट आहे, जो प्रकृती आहे, त्याला, पर्यावरणला कशा प्रकारे वाचवायचं आणि त्याला कसं आपण संरक्षित ठेवू शकतो. A poster competition was organized and posters related to environment protection were prepared by students. तर ह्याच्यामध्ये एक पोस्टर कॉम्पिटिशन झालं होतं, प्रतियोगिता ठेवली होती आणि पोस्टर्स बनवले होते छात्रांनी ह्याच्या एन्व्हायरमेंटची रिलेटेड, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनशी रिलेटेड. वी इन्व्हायटेड अ फेमस एन्व्हायरमेंटलिस्ट ॲज द जज. एक आम्ही खूप जे आहे प्रसिद्ध पर्यावरणवादी यांना जज म्हणून बोलवलं होतं. सुरेश, अ स्टुडंट ऑफ क्लास 10. सुरेश क्लास 10चा एक स्टुडंट आहे. इंटरव्ह्यूड हिम. त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, त्या पर्यावरणवादी जे मोठे जज आले होते.
अँड ही गेव अस मेनी टिप्स अबाउट प्रोटेक्टिंग द एन्व्हायरमेंट. आणि त्यांनी आम्हाला बहुत सारे टिप्स दिले की आम्ही कशा प्रकारे एन्व्हायरमेंटला, पर्यावरणला सुरक्षित ठेवू शकतो. Each one of us decided to contribute one potted plant for the school and water it regularly. आम्ही सगळ्या छात्रांनी मिळून एक जे आहे डिसाईड केलं, निर्णय केला की आम्ही सगळे एक एक जे आहे पॉट देऊ, एक एक गमला देऊ शाळेकरता आणि त्याला रोज पाणी देऊ, रेग्युलरली पाणी देऊ. इन द लास्ट आवर ऑल द टीचर्स अँड स्टुडंट्स वर्क टुगेदर. शेवटल्या तासामध्ये सगळे शिक्षक आणि छात्रांनी मिळून काम केलं. अँड वी क्लीन्ड अप द होल स्कूल. आणि आम्ही जे आहे पूर्ण शाळेला स्वच्छ केलं, सफाई केली. इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. हा खरंच खूप छान अनुभव होता. तर अशा प्रकारे हे आपण पाहिलं की हे कशा प्रकारे एक न्यूज रिपोर्ट लिहिली जाऊ शकते. तर आज चॅप्टर आपला संपलेला आहे ऑलमोस्ट. एखाद दोन काही पार्ट्स बाकी आहेत, ते आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. आज जे आपण हे पाहिले आहेत जितकेही गोष्टी, सगळ्या तुम्ही परत वाचा आणि परत त्यांच्यावरती मनन चिंतन करा आणि त्याला पाठ करायचा प्रयत्न करा. आजचा सेशन आपला इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.